आपल्या घरच्यांना न सांगता सुधीर आणि कांचन शहरापासून जवळ असलेल्या टेकडीवर फिरायला आले। टेकडीवर एक जुने खंडर होते। त्या खंडराबद्दल ग्रामस्थांनाही जास्त माहिती नव्हती। कोणी म्हणायचं की एक काळी तो तिकडच्या कोणत्या एका राजाचा किल्ला होता, कोणी म्हणायचं की कोणत्या तरी देवीचे मंदिर होते जे मुघलांनी पाडले, आणि कोणी म्हणायचं की तो गावातल्या टेशीवरचा बुरुज होता। पुरातत्व विभागानेही तिकडची पाहणी करून खंडराची आयु 350 ते 400 वर्ष सांगितली होती। पण नेमका तो कसला ढाचा होता याचा निष्कर्ष काढणं अजूनही चालूच होतं। गुड काहीही असो, पण ती जागा आता लवर्स पॉइंट म्हणून प्रसिद्ध होती। आपले घरचे लग्नाला होकार देतील ना? कांचनने सुधीरचा हात हातात घेऊन विचारले। हो, देतील की, सुधीरने आपली पकड घट्ट करत म्हटले। आणि जर नाही दिला तर? कांचनच्या चेहऱ्यावर काळजी होती। अगं वेडे, कसे नाही देणार होकार? मी माझ्या आईवडिलांची समजूत काढेन। ते हो म्हणाले की तुमच्या घरी येऊच की आम्ही कांदे पोहे खायला। सुधीर मिश्किलपणाने बोलला। हां, तुझं सोपं आहे रे तुझ्या घरी बोलणं, पण माझं काय? बाबांसमोर माझी बोलतीच बंद होते। कांचनच्या चेहऱ्यावरची काळजी अजून तशीच होती। बरं बाई, तुझ्या बाबांशीही मीच बोलतो, चल आता। सुधीर दगडाच्या कट्ट्यावरून उठत आपली जीन्स झटकत म्हणाला। एवढं सोपं नाही आहे ते, कांचन पुटपुटली। सुधीरने कांचनचा हात धरून तिला उठवले आणि दोघे टेकडीवरून खाली लावलेल्या सुधीरच्या कारकडे निघाले। दुपारचं ऊन उसरत आभाळात काळे ढग साचत होते। दोघांनीही वातावरणातला बदल पाहून टेकडीवरून उतरायची घाई केली। खाली पोहोचूपर्यंत पाऊस चालू झाला होता। रिमझिम पावसात दोघंही भिजले। गाडी जवळ जाताच सुधीरने खिशात हात घातला आणि त्याच्या छातीत धस्स झाले। त्याने गडबडीने जीन्सचे पुढचे मागचे किसे तपासले। हाती लागले फक्त त्याचे पाकिट, रुमाल आणि मोबाईल। कांचन, मला वाटते गाडीची चावी पडली खिशातून, सुधीर निराश होत म्हणाला। कांचनच्याही हृदयाचा ठोका चुकला। आता घरी काय सांगू, किंवा इथून आता घरी कसे जायचे, आणि घरी उशिरा पोचल्यावर बाबा काय म्हणतील? एका क्षणात मुंग्यांसारखे विचार तिच्या डोक्यात आले। पाहिलं का नीट? हो ना। काय रे, आता काय करायचं? कांचन रडकुंडीला आली। थांब, मला जरा आठवू दे की शेवटची मी चावी कधी बाहेर काढली होती, सुधीर स्थिर होत म्हणाला। कांचन चेहरा पाडत गप्प झाली। थोडा वेळ विचार करूनही जेव्हा सुधीरला काही न आठवेना तेव्हा तो म्हणाला, एक काम करू, तू इथं गाडीजवळच थांब, मी धावत जाऊन चावी शोधून आणतो। नाही, मी पण येते सोबत, कांचन भीतीने जोरात म्हणाली। अगोदरच उशीर झालाय, परत दोघांना टेकडी चढायला आणखीन वेळ लागेल, शिवाय आता पाऊसही पडतोय। माझं ऐक, गाडीजवळ थांब, सुधीर कांचनला समजावू लागला। रडत पडत शेवटी कांचन गाडीजवळ थांबायला तयार झाली। सुधीर टेकडीच्या दिशेने पळू लागला। कांचन दुरूनच दिसणाऱ्या सुधीरकडे बघत होती। चावी लवकर मिळावी अशी मनोमनी प्रार्थना करू लागली। पावसाची सर वाढत चालली होती। काही क्षणात सुधीर पावसाच्या रेघोट्यांमागे नाहीसा झाला। आकाशात गडगडाट झाला। अंधारही व्हायला लागला होता। टेकडीवरचे असणारे बाकीचे जोडपे आपापल्या गाड्या काढून निघून गेले होते। जाताना मात्र सर्वजण कांचनकडे बघत होते। जाणाऱ्यांची नजर चोरत कांचन सुधीरची आतुरतेने वाट पाहत होती। तीही आता कमी होत असलेली गर्दी बघून खचत चालली होती। सुधीरचा अजून काहीच पत्ता नव्हता। इथं सुधीर धापा टाकत टेकडीवर पोहोचला। ते दोघे जिथे आधी बसले होते तिथे सर्वत्र पावसाचे पाणी आणि चिखल झाला होता। वरून पावसाची रपरप चालूच होती। तोंडावरचं पावसाचं पाणी पुसत सुधीर साचलेल्या पाण्यात हात घालून चावी चाचपडू लागला। पावसाच्या धारा चालूच होत्या। कांचनला खूप काळजी वाटू लागली। इतक्यात पाण्यात छप छप पाय टाकीत सुधीरची आकृती कांचनला पावसातून येताना दिसली। काही अंतरावर येता सुधीरने हातातली चावी कांचनला दाखवली। कांचनच्या जीवात जीव आला। किती वेळ लावला रे? कांचनने चिडत प्रश्न केला। काही गोष्टींना वेळ हा लागतोच, सुधीरने थंड स्वरात उत्तर दिले। सुधीरला मस्करी करीत वाकड्यात बोलण्याची सवय होती, पण त्याचा हा टोन कांचनने पहिल्यांदाच ऐकला होता। शिवाय वाकड्यात बोलण्याची ही वेळही नव्हती। कांचनच्या शेजारून जाऊन सुधीरने गाडीचा दरवाजा उघडला। कांचनला थोडे वेगळे वजरी वाटले असले तरी आता तिला तिथून निघण्याची घाई होती। तिने सुधीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पटकन तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसली। लवकर चल घरी आता, कांचन ओढणीने आपले केस पुसत म्हणाली। हो, आधी त्याला तर येऊ दे, सुधीर मगासारखा थंड स्वरात म्हणाला। त्याला कुणाला? कांचन चपापली। सुधीर गाडीच्या काचेकडे बोट करत परत म्हणाला, त्याला। कांचनने समोर पाहिले। समोर सुधीरच उभा होता।
पायाखालून जमीन सरकावी तशी कांचनची अवस्था झाली. घसा आवळल्यासारखा तिचा श्वास अडकला. पुढे सुधीर होता, तर मग बाजूला कोण होतं? कांचनने घाबरत घाबरत शेजारी पाहिलं. शेजारी बसलेला सुधीर तिच्याकडेच शून्यात बघितल्यासारखा बघत होता. कांचन जोरात किंचाळत गाडीचा दरवाजा उघडून पळत सुटली. जीवाचा आकांता करीत ती ओरडत होती, कारण तिने जे पाहिले होते ते सगळे तिच्या समजण्याच्या पलीकडचे होते. ती काही अंतरावरच पोचली होती की अचानक पळता पळता कुणाला तरी आदळली. पूल सावरून तिने समोर पाहिले तर समोर तिचे वडील होते. बाबा, तुम्ही? कांचन जरी घाबरली असली तरी आपल्या वडिलांना बघून तिला जरासा हायसे वाटले. हो, मी. घरी खोटं बोलून फिर बाहेर अजून, ते रागाने म्हणाले. कांचन सावरण्यापेक्षा आता अजूनच घाबरली, कारण तिच्या बाबाच्या तोंडातून सुधीरचा आवाज येत होता. तिचं डोकं हादरून गेलं. तिला सुचेनाच कुठे जायचं आणि कुठे नाही. वाटेल त्या दिशेला ती पळत राहिली. आता गडद अंधार झाला होता आणि पावसही थांबायचं नाव घेत नव्हता. तिच्या छातीत होणारी धडधड आता तिच्या कानापर्यंत ऐकू येत होती. इतक्यात वीज कडाडली आणि विजेच्या प्रकाशात तिला टेकडीच्या टोकावरचा तो खंडर दिसला. कांचनला कळून चुकले होते की टेकडीच्याच दिशेने ती धावत होती. तिने मागे वळून पाहिले तर मागे निबिड अंधार होता. आणखीन एक वीज चमकली आणि विजेच्या प्रकाशात तिला सुधीरची गाडी मागे उभी असलेली दिसली. पण यावेळेस या गाडीत कुणीही नव्हते. कांचनला काहीच समजत नव्हते. त्या जागेतून जिवंत बाहेर पडणे हेच तिला माहीत होते. पळून पळून थकल्यामुळे कांचन एका जागी थांबली आणि चारही दिशेला पाहिले. सगळीकडे अंधारच होता. पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट झाला आणि वीज चमकताच खंडरच्या सर्वात वरच्या पायरीवर सुधीरसारखी एक आकृती तिला उभी असलेली दिसली. कांचन तिला बघून खूप घाबरली, पण आता पळायची ताकद तिच्यात उरली नव्हती. ती जागेच खिळून उभी राहिली. प्रत्येक वेळेस वीज चमकली की ती आकृती उडी मारून पुढच्या पायरीवर येत होती. इतक्या दुरूनही ती आकृती आपल्याकडेच एकटक बघत आहे हे कांचनला जाणवले. जशी समुद्राची रेती पायाखालून निसटते तशी कांचन चिखलाच्या मातीतून त्या आकृतीकडे हळूहळू सरकत पुढे चालली होती. इकडे ती आकृती एक एक पायरी उड्या मारून खाली उतरतच होती. भीतीपोटी कांचनच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. तिने खूप पळायचा प्रयत्नही केला, पण तिचे पाय काही उचलेना. शेवटी त्या टेकडीवरच्या शेवटच्या पायरीवर सुधीरची ती आकृती पोचली. तिच्या पुढे कांचन थरथर कापत उभी होती. सुधीरच्या आकृतीने एकटक कांचनकडे बघितले आणि कांचनच्या खांद्यावर हात ठेवला. कांचन जीव एकवटून किंचाळली आणि इतक्यात वीज चमकली. कांचन जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा सगळीकडे संध्याकाळचा मंद प्रकाश होता आणि ती सुधीरच्या गाडीबाहेरच मगासारखी उभी होती. इतक्या वेळेपर्यंत पडणारा पाऊसही आता थांबला होता आणि तिने पाहिलेले बाकीचे जोडपेही तिथेच टेकडीभोवती मस्त फिरत होते. चल बस की आत, अगोदरच उशीर झालाय. सुधीरचा नेहमीसारखा आवाज गाडीतून आला. कांचनने बिचकत वाकून गाडीच्या आत डोकावले. सुधीर गाडीचा आरसा ठीक करत होता. त्या दोघांची नजरेला नजर मिळताच सुधीरने मिश्किलपणाने दोन्ही भुवया उडवल्या. कांचनना कळून चुकले होते की तिने जे अनुभवले होते ते फक्त एक दिवा स्वप्न होते. दम टाकत कांचन गाडीवरचे दार उघडून आत बसली. सापडली का चावी? कांचनने स्वस्थ असण्याचं आव्हानात विचारले. मग मी काय बोटाने उघडली का गाडी? तू तर काय भारी आहेस राव, काय पण करशील, कांचन सावरत जरा ठसक्यात म्हणाली. सुधीरने गाडी सुरू केली आणि ते दोघे तिथून निघून गेले. त्यानंतर सुधीरने किती वेळा आग्रह केला तरी कांचनने खंडरकडे भेटायचे काही ना काही कारण सांगून टाळले. सुधीर मात्र अधूनमधून त्या खंडरकडे एकटा येत असतो. कदाचित त्याला हे कळले की तो खंडर तिकडे येणाऱ्यांच्या मनाशी खेळतो. त्यांना त्यांच्या इच्छे किंवा भीतीप्रमाणे दिवा स्वप्न दाखवतो. असेही असेल की सुधीरला कांचनला पडलेलं स्वप्न तसं भयस्वप्न न पडता तिकडं दुसरं काहीतरी दिसलं होतं, किंवा सुधीरचंच त्या खंडरशी काहीतरी जुनं नातं होतं. असे कित्येक प्रश्न अनुत्तरित राहिले असले तरी जुनी आणि पडकी वास्तू असलेल्या जागी गेल्यावर थोड्या वेळासाठी का होईना आपले मन वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखे वाटते, हे मात्र खरे.